मिरजेत एम्स हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्या, मिरज सुधार समितीचे शरद पवारांना साकडे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून लौकिक आहे। मिरज सांगली परिसरातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुमारे 400 हॉस्पिटल्स आहेत। शिवाय मिरज रेल्वे जंक्शन अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर कौलापूर येथील विमानतळाबरोबरच अन्य दळणवळण साधन सामुग्री उपलब्ध असल्याने मिरजेत एम्स हॉस्पिटल होण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी सकाळी सांगली इथं मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी, अध्यक्ष असित निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष नरेश सातपुते, मनसूर शेख, संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे, राकेश तामगावे आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली। त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय, मिरज हे मेडिकल हब असल्यानं इथं एम्स हॉस्पिटल होऊ शकतो। याबाबत जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केलेत। यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरजेत एम्स हॉस्पिटल होणं शक्य आहे। यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीनं पवार यांना साकडे घालण्यात आले। ते माजी केंद्रीय मंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची आज मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगली येथे भेट घेतली। त्यांना आम्ही एक विनंती केली की मिरज हे मेडिकल हब म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुसंख्य रुग्ण मिरजेत येतात। मिरजेमध्ये मिरज आणि सांगलीमध्ये सुमारे 450हून अधिक मल्टीपर्पज हॉस्पिटल मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहेत। या संदर्भात मिरजेत मिशन हॉस्पिटल असेल, भारतीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल, यांच्या जोडीला एक एम्स हॉस्पिटल मिरज शहरामध्ये सुरू करायची आम्ही त्यांना विनंती केली। याचप्रमाणे हा विषय माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये हा विषय सुद्धा मांडलेला आहे की मिरजेमध्ये एम्स हॉस्पिटलची स्थापना व्हावी। याच अनुषंगाने मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पवार साहेबांना विनंती केली की आपण मिरजेमध्ये एम्स हॉस्पिटल होण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा म्हणून। माननीय पवार साहेबांनी या संदर्भात निश्चितच आरोग्य विभागाशी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी या संदर्भात चर्चा करायचे आश्वासन त्याने मिरज सुधार समिती शिष्टमंडळाला दिलेले आहे।